चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार, मी रोहिणी परत एकदा तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक खूप महत्त्वाची आणि एक गमतीची माहिती घेऊन आलेलो आहोत। तर गमतीची माहिती मी का म्हणते, कारण बघा आज आहे गुरुपुष्यामृत योग आणि गुरुपुष्यामृत योगावर आपल्याला करायची असते सोन्याची खरेदी। एक मणी का होईना आपण आज विकत घ्यावं असं म्हटलं जातं। नाही तुमच्याकडनं शक्य अर्धा ग्राम किंवा 1 ग्राम असं काहीतरी घ्या, कारण काय असतं ना, गुरुपुष्यामृत हा योग महिन्यातनं एकदा आणि त्यातल्या त्यात खूप अशा दुर्मिळ योगावर येतो ना की तो योग जो आहे तो शक्यतो तो योग जुळून येत नाही। आणि त्या योगावर जर का तुम्ही तुमच्या सोन्याची साठवण करत राहिला आणि सोनं जर नाही शक्य तर अगदी चांदी सुद्धा घेतली ना तरी सुद्धा तुम्हाला त्यातनं खूप फायदा होतो। पण सोन्यात वाढ, तुमच्या घरात धन संपत्तीची वाढ व्हावी म्हणून सोनं घ्यावं असं म्हटलं जातं। पण तरी सुद्धा आपल्याला सोनंच घ्यायची गरज आहे का? काही गरज नाहीये। तुम्हाला जर का नाही घ्यायचंय सोनं, तुम्हाला अजून काही गोष्ट घ्यायची आहे ज्यामध्ये तुम्हाला धन साठवायला मिळेल, ज्यामध्ये तुम्हाला धन साठवता येईल। जे काही तुम्ही उपाय करता, जे काही तुम्ही काम कष्ट करता, त्यामधनं तुम्हाला जे काही वेतन येतं ते वेतन आपण कशा पद्धतीने कसं ठेवावं, काय ठेवावं, त्या सगळ्या गोष्टीचा व्हिडिओ मी केलेला आहे। तो व्हिडिओ येईलच पुढच्या 1-2 दिवसात। पण ती कोणती एक गोष्ट आहे जी जर का तुम्ही आजच्या दिवशी घेतली तर नक्कीच माता लक्ष्मीला तुम्हाला तुमच्या मनानुसार, तुमच्या इच्छेनुसार व्यवस्थित मांडता येईल, ठेवता येईल। आणि त्याचबरोबर आपण असं म्हणू शकतो की तिला व्यवस्थित आपल्याला एका ठिकाणी आपण असं व्यवस्थित ठेवू शकू। त्यामध्ये काही चांगल्या गोष्टी आहे, काही कोणत्या गोष्टी आपण टाळाव्या, या सगळ्या गोष्टी आपण बघणार आहोत। तर चला, कोणती गोष्ट घ्यायची आहे आपल्याला आजच्या दिवशी म्हणजे गुरुपुष्यामृत योगावर? बरेचसे जण सांगतात देवाचं श्रीयंत्र घ्या, हे घ्या, ते घ्या। मी आज तुम्हाला देवाच्या यातल्या कोणत्याच गोष्टी सांगणार नाहीये। तर तुम्ही विचार करत असाल की नक्की कोणती गोष्ट आहे, तर हो, मी तुम्हाला आज सांगणार आहे तुमच्या आवडीची गोष्ट, तुमच्या महत्त्वाची गोष्ट, जी म्हणजे आहे तुमची पर्स, तुमची हँडबॅग। हो, का तर तुम्हाला आज हँडबॅग किंवा तुमची पर्स आज का घ्यायची आहे? तर बघा, सगळ्यात महत्त्वाचं गुरुपुष्यामृत योग आहे। गुरुवारी जेव्हा पुष्य नक्षत्र येतं, हे खूप दुर्मिळ योग येत असतो आणि पुष्य नक्षत्राला कोणतंही शुभ काम केलेलं, म्हणजे जसं धनत्रयोदशी, पाडवा, हे दिवस कसे शुभ मानलेले आहेत, तसेच गुरुपुष्यामृत योग हा सुद्धा खूप 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 सुंदर असा योग मानला गेलेला आहे। त्यामुळे नक्कीच महत्त्वाचं काय आहे, या दिवशी तुम्हाला लक्ष्मीच्या निगडीत कोणतीही गोष्ट जर का घ्यायची असेल तर ती तुम्ही नक्कीच घेऊ शकता। तर जर का तुम्ही विचारत असाल की तुम्हाला पर्स वगैरे घ्यायची आहे, तुम्हाला वॉलेट घ्यायचं आहे, तुम्हाला हँडबॅग घ्यायची आहे, तर तुम्ही नक्की ती कशी घ्याल, काय तुम्हाला काळजी घ्यायची आहे, सगळं मी तुम्हाला आज सांगणार आहे। तर बघा, सगळ्यात पहिले मी तुम्हाला काही गोष्टी सांगते आणि त्यानंतर तुम्हाला रंग वगैरे काय आहे कसं सगळं सांगेल। व्हिडिओ मस्त आहे, छान आहे, व्हिडिओ पूर्ण बघा तरच तुम्हाला माहिती व्यवस्थित कळेल। तर बघा, जर तुम्हाला नवीन पर्स घ्यायची असेल तर तुम्हाला आजच्या दिवशीचा जो मुहूर्त आहे तो खूप चांगला आहे। शक्यतो असं म्हटलं जातं की कोणत्या तरी शुभ दिवशी, जसं दिवाळी म्हणा किंवा तुमचा वाढदिवस, तर ठीक आहे, ती तर गोष्ट आहेच, पण हो, पर्स घेण्याचा सुद्धा शुभ दिवस असतो, कारण त्यामध्ये आपण आपलं धन साठवून ठेवतो। तर शक्यतो पर्स शुक्रवारी घ्यावी असं म्हटलं जातं, कारण धनलक्ष्मी, माता लक्ष्मीचा तो दिवस आहे। त्याचबरोबर गुरुपुष्यामृत योग हा सुद्धा माता लक्ष्मीशी निगडीत आहे आणि धनप्राप्तीसाठीच आपण ही जी गुरुपुष्यामृतची जी सेवा वगैरे करतो, त्यामुळे तो दिवस सुद्धा खूप दुर्मिळ आहे। त्यामुळे तुम्ही त्या दिवशी सुद्धा ते घेऊ शकता। तर तो दिवस खूप चांगला आहे। या दिवशी तुम्ही नवीन पर्स, बॅग किंवा पिशवी, काहीही ज्यामध्ये तुम्ही तुमचं धन ठेवत असाल, ते विकत घेतल्यास स्फटिक, श्रीयंत्र, गोमती चक्र, त्याच्यानंतर हळदीचा गट्टा, पिरामिड, लाल कापड सुद्धा त्याबरोबर तुम्हाला विकत घ्यायचं आहे। म्हणजे समजा तुम्ही पर्स घ्यायला गेला तर तुमच्या घरात तुम्हाला ही गोष्ट सुद्धा आणायची आहे। तर तुम्हाला काय काय आणायचं बघा, आणायचं म्हणजे बघा, स्फटिक तुम्हाला तुमच्या घरात असेल चालेल, काही हरकत नाही। श्रीयंत्र सुद्धा तुमच्याकडे असेल। श्रीयंत्र इथं कुठला श्रीयंत्र म्हणते मी तुम्हाला, जो कागदामध्ये लॅमिनेटेड असतो ना, तो श्रीयंत्र। गोमती चक्र, 1 गोमती चक्र तुम्हाला घ्यायचं आहे। गोवऱ्या घ्यायच्या आहे। हळदीचा गट्टा, 1 हळदीचा हळकुंड घ्यायची आहे। पिरॅमिड, छोटा पिरॅमिड जर भेटला तर ठीक, नाही तर तुम्हाला तुमच्या नोटचा पिरॅमिड करायचा आहे। नोटचा पिरॅमिड तुमच्या 500 रुपये, 100 रुपये, ह्या नोटचा पिरॅमिड कसा करावा ह्याचा सुद्धा व्हिडिओ लवकरच मी घेऊन येईल। ते झाल्यावर एक लाल कपडा तुम्हाला विकत घ्यायचा आहे, किंवा घरात असेल तर तो सुद्धा चालेल। लाल कपड्यात, लाल लिफाफ्यात किंवा लाल कागदावर
तुमची इच्छा तुम्हाला लिहायची आहे की तुम्हाला पुढे जाऊन कशाबद्दलची प्रगती हवी आहे। म्हणजे समजा तुम्ही म्हणाल की माझ्याकडे धनसंपत्ती वाढत आहे, तुम्हाला प्रेझेंट टेन्समध्ये म्हणजे ज्या गोष्टी होत आहेत तसं तुम्हाला लिहायचं आहे की माझ्या घरी धनसंपत्ती वाढत आहे, मी खूप खुश आहे, मला खूप छान जॉब लागला आहे। जी काही तुमची इच्छा असेल ती तुम्हाला लाल कागदावर लिहायची आहे। नंतर हे सगळं तुम्हाला लाल कागद त्याचा एक लिफाफा करायचा आहे, त्याचं एक पॅकेट करायचं आहे किंवा एक लाल रंगाचा लिफाफाच घ्या, त्यामध्ये हे सगळ्या गोष्टी टाका आणि हे सगळं तुम्हाला रेशमी धाग्यात बांधून, एक रेशमी धागा मिळतो बघा, लाल रंगाचाच रेशमी धागा तुम्हाला घ्यायचा आहे। नाही जर का रेशमी धागा भेटला तर आपला कलावा किंवा मौली म्हणतात किंवा आपल्याला लाल दोरा जो आपण देवाला वापरतो त्या दोऱ्याने तुम्हाला ते फक्त गुंडाळायचं आहे। त्यामध्ये तुम्हाला ह्या गोष्टी पर्समध्ये तुम्हाला पहिल्या दिवसापासून ठेवायचं आहे आणि त्याचबरोबर एक नोट ज्यावर तुम्हाला म्हणजे स्वस्तिक, छोटंसं स्वस्तिक लाल रंगाच्या पेनने काढायचं आहे आणि ते स्वस्तिकचा जी नोट असेल ती नोट तुम्हाला तुमच्या पर्समध्ये सदैव तशीच ठेवायची आहे, कारण ती लकी नोट तुमची असणार आहे। त्या लिफाफ्यामध्ये त्या सगळ्या गोष्टी, एक नोट, ते सगळं तुम्हाला तसंच ठेवायचं आहे आणि ते पर्समध्येच ठेवायचं आहे। ती नोट तुम्हाला कधीच खर्च करायची नाहीये। तर बघा, हा जो उपाय आहे हा खूप महत्त्वाचा आहे। त्यामुळे तुम्हाला अजून एक गोष्टीची जी काळजी घ्यायची आहे की बघा, ज्योतिषशास्त्रानुसार रात्रीपासून तुम्हाला दररोज ह्या दिवशीपासून बघा, गुरुवार, आता तुम्ही दिवे तर लावणारच आहात, दिव्याची पूजा तर तुम्ही करणारच आहात, तर तुम्हाला ते दिवे लावायचे आहेत। आणि जर का तुम्ही 24 दिवसाची पूजा करत नसाल, 24 दिवसाची जी 12 वातींची पूजा करत नसाल, तर तुम्हाला दररोज 5 दिवे लावायचे आहे। 5 दिवे कोणते? कोणत्याही 5 पंत्या घ्या, काहीही घ्या ते चालेल। त्यापैकी 2 दिवे घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर तुम्हाला ठेवायचे आहे। एक तुम्हाला माता लक्ष्मीच्या नावाने ठेवायचं आहे, एक कुबेर भगवानांच्या नावाने ठेवायचा आहे, एक इंद्रदेवांच्या नावाने। हा दिवा कोणत्याही प्रकारचा तूप किंवा तेलाचा असू शकतो, म्हणजे इथे कोणतेही तेल किंवा तूप तुम्ही वापरू शकता। असं केल्यास माता लक्ष्मी आपल्या मुलांसह तुमच्या घरात नेहमी वास करते। आता इथे जे 5 दिवे तुम्ही घेतलेले आहेत त्यापैकी 2 दिवे तुम्ही घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर लावणार आहात। तिसरा दिवा माता लक्ष्मीच्या नावाने लावायचा आहे, चौथा दिवा कुबेर भगवानांच्या नावाने लावायचा आहे आणि शेवटचा जो दिवा आहे तो इंद्रदेवांच्या नावाने तुम्हाला लावायचा आहे। हे 3 दिवे तुम्हाला तुमच्या देवाऱ्यासमोरच ठेवायचे आहे आणि बाकीच्या मुख्य द्वारावर ठेवायचे आहे। तुम्ही गुरुपुष्यमृतचा जो हा योग आहे यामध्ये काहीही विकत घ्या बघा, तुमच्या पर्सशी रिलेटेड मी नाही म्हणत आहे, पण तुम्ही काहीही गोष्ट विकत जरी घेतली ना तर तुम्हाला हा शेवटचा जो उपाय आहे तो नक्कीच करायचा आहे। या उपायाने तुम्हाला तुमच्या घरामध्ये आर्थिक प्रगती, तुमच्या घरामध्ये आर्थिक लाभ, कोणाला जॉब लागत नसेल तर जॉब मिळणं, कोणाचे पैसे कुठे अडकलेले असतील तर ते पैसे मोकळे होणं, अशा सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथे सुटून आलेल्या दिसतील किंवा ते सॉल्व्ह झालेल्या दिसतील। अशा पद्धतीने जर तुम्ही 24 दिवसाची सेवा जरी तुमच्याकडनं जमत नसेल, तुमची पाळी येणार असेल, तुम्ही कुठे लग्नाला जाणार असेल, काहीही असेल, तर ही जी 5 दिव्याची जी पूजा आहे ती तुम्हाला करायची आहे। ती जी आहे तुम्हाला दररोज म्हणजे त्या रात्रीपासून तर तुम्हाला पुढचे 5 दिवस, 7 दिवस, 11 दिवस किंवा 16 दिवस हे असे तुम्हाला करायचे आहे। पण शक्यतो 5 दिवस करा, 5 दिवे लावा, त्यानंतर तुमची सेवा ही झाली। किंवा 7 दिवस केलं तरीही चालेल। 5 दिवस शक्यतो 5 दिवस केली तर तुम्हाला त्यातनं म्हणजे कसं असतं ना, आपण जेवढी पूजा करतो, जेवढी उपासना करतो त्यातनं तेवढा फायदा होतो। आता हे करताना तुम्हाला काय करायचं आहे, हे करताना तुम्हाला सारखं महालक्ष्मीचं स्मरण करायचं आहे। हे करताना तुम्हाला सारखं महालक्ष्मी कुबेर भगवानांचं स्मरण करायचं आहे आणि त्याचबरोबर आपले स्वामी समर्थ महाराजांची एक माळ जप घ्यायची आहे। तर बघा, आज मी तुम्हाला हे सांगितलं की गुरुपुष्यमृत योगावर आपण काहीही खरेदी करू शकतो, आपल्या मनासारखी खरेदी करू शकतो। जिथे आपल्याला लक्ष्मी टिकवून ठेवायची आहे ती गोष्ट आपण खरेदी करू शकतो। त्यामध्ये जर का तुम्हाला असं वाटत असेल की तुमची आर्थिक प्रगती होत राहावी, तर समजा तुम्ही पर्स किंवा वॉलेट किंवा काहीही विकत घेतलं तर तुम्हाला ती गोष्ट त्यामध्ये पहिल्या दिवसापासून ठेवायची आहे आणि त्यानंतर जो गुरुपुष्यमृत योग आहे उद्या किंवा आज जो योग आहे त्या योगापासून तुम्हाला पुढचे 5 दिवस, 7 दिवस, 11 दिवस किंवा 16 दिवस 5 दिवे लावायचे आहे। हे तुपाचे, तेलाचे कोणतेही असू शकतात। तर तुम्हाला मी पूर्णपणे माहिती दिलेली आहे। चांगल्या गोष्टी सुद्धा सांगितलंय की तुम्ही पर्स का घ्यावी, कशी घ्यावी, कधी घ्यावी, काय करावं, सगळ्या गोष्टी सांगितल्यात, भरपूर गोष्टी सांगितल्यात। त्याच्यामुळे व्हिडिओ थोडा मोठा झालाय मला माहिती आहे, पण याबद्दल तुम्हाला थोडी माहिती हवी असेल तर नक्की शॉर्ट्समध्ये माझ्या
शॉर्ट्समध्ये जाऊन माझे व्हिडिओ बघा, तिथे तुम्हाला सर्व प्रकारची माहिती मिळत राहील. तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. कशी वाटली मला नक्कीच सांगा, कळवा. आणि अजून काही प्रश्न असतील तर नक्कीच तुम्ही मला विचारू शकता. परत भेटूया अशाच एका छानशा माहितीबरोबर, छानशा विषयाबरोबर. तोपर्यंत काळजी घ्या. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.